14 मार्च थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी प्रतीक आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिन विशेष। अणुविज्ञानाचा जनक, सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडणारे कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा महत्त्वाची आहे, कारण ज्ञानाचा योग्य व परिपूर्ण उपयोग करण्यासाठी कल्पनाशक्ती हवी। हे विचार सांगणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्म 14 मार्च 1879 साली जर्मनीमध्ये झाला। 5 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना होकायंत्र दिले। ते पाहून त्यांना खूप आनंद झाला। त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले। होकायंत्रातील सुईचे टोक उत्तर दक्षिण दिशाच का दाखवते? यामागे एक अद्भुत शक्ती आहे, पण ती कोणती? यातूनच त्यांची जिज्ञासू वृत्ती वाढली। त्यांचे गणित व भौतिकशास्त्र हे आवडते विषय। 1900 मध्ये त्यांना झुरिच विद्यापीठाची पदवी मिळाली। 1905 हे वर्ष त्यांचे अद्भुत वर्ष होते। या वर्षात त्यांनी 4 प्रबंध लिहिले आणि जगाला एका थोर शास्त्रज्ञाचा परिचय झाला। सापेक्षता सिद्धांत। अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी त्यांचे सुप्रसिद्ध समीकरण म्हणजेच E = mc² मांडले, जे वस्तुमान आणि ऊर्जा यांचा परस्पर संबंध दाखवते। या समीकरणाचा वापर करून पुढे अणुबॉम्ब तयार करण्याचे रहस्य उलगडले गेले। सामान्य सापेक्षता सिद्धांत, गुरुत्वाकर्षण कसे कार्य करते हे त्यांनी स्पष्ट केले। या सिद्धांतामुळे भौतिकशास्त्रात क्रांती झाली। यामुळे ब्लॅक होल्स व विश्वाच्या विस्ताराचा शोध शक्य झाला। फोटो इलेक्ट्रिक प्रभाव, या संशोधनामुळे क्वांटम मेकॅनिक्सचा पाया रचला गेला। यामुळेच त्यांना 1921 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल हे पारितोषिक मिळाले। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।